हॅलो स्टुडंट्स अँड माय डिअर फ्रेंड्स, वेलकम. बघा, आज आपण एक नवीन चॅप्टर घेऊन आलो. त्याचं नाव आहे कंजक्शन. आता बघा बरं मित्रांनो, कंजक्शन म्हणजे काय? तर कंजक्शन म्हणजे जोडणे किंवा त्याला आपण संयोजन म्हणतो. आणि आपण मराठी भाषेमध्ये जर घेतलं तर नाम सर्वनाम असं जे म्हणतो का, त्याच्यासोबत असते उभयानवी अव्यय. बघा, कंजक्शन म्हणजे उभयानवी अव्यय किंवा आपण त्याला संयोजन म्हणतो. बघा बरं, आता संयोजन करणारे किती असे शब्द आहेत, असे भरपूर शब्द आहेत. पण या ठिकाणी आज आपण अँड, ऑर आणि बट या तीन शब्दाबद्दल माहिती बघणार. बघा बरं, आपण काय हे शब्द कधी वापरतो. मित्रांनो, आपण जीवनामध्ये शिक्षण घेत असताना मला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सूचना आठवतो. बाबासाहेबांनी एकदा सांगितलं होतं की या जगामध्ये एवढं ज्ञान आहे, लक्ष द्या, या जगामध्ये एवढं ज्ञान आहे की आपण जन्मभर जरी अभ्यास केला तर एवढा महासागर आहे. या जगामध्ये ज्ञानाचा एवढा महासागर आहे की आपण जन्मभर जरी कंटिन्यू अभ्यास केला तरी आपण त्या सागरामध्ये गुडघाभर पाण्यापर्यंत जाऊ शकतो. आता पहा, किती किती कितीतरी खोल असा समुद्र असतो आणि तेवढं ज्ञान या जगामध्ये आहे. आणि त्या आपण जन्मभर जरी अभ्यास केला तरी आपण गुडघाभर पाणी इकडे जाऊ शकतो. म्हणजे तसं आहे. बघा, लक्षात ठेवा की आपण सुद्धा इंग्रजीमध्ये अभ्यास करत असताना मित्रांनो की आपण दररोज चॅप्टर बघतो, पण आपण या इंग्रजीचं सुद्धा असं जगामध्ये एवढं भरपूर ज्ञान आहे की आपण ते संपूर्ण एकदम 100% हस्तगत करू शकत आहे. तरी सुद्धा आपण एक प्रयत्न करत आहोत. आपण जीवनामध्ये नेहमी वावरत असताना विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इंग्रजी यायला पाहिजे ना. आणि इंग्रजी येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? बरं, उगाच इंग्रजी यायली सर, आय कॅन स्पीक इंग्लिश, बट हाऊ मेनी मिस्टेक डू यू? मग तुला ह्या बाळा, जर तुला ह्या चुका सुधारायच्या असतील तर जे पालक आहेत त्यांना आय आय एम डुईंग हंबल रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. बघा, मी तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विनंती करत आहे की ओनली सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन. म्हणजे काय होईल की मी दररोज जे व्हिडिओ टाकत आहे ते तुम्हाला 100% त्यांचं नोटिफिकेशन मिळत जाईल. आता बघा मित्रांनो, हे करत असताना आपल्याला बट नाही, अँड, बट आणि ऑर हे आपल्याला कुठं वापरायचं? बरोबर, बघा हे शब्द आहेत बघा हे, तर हे कसे वापरायचे बघा. आता एक्झाम्पल, एखादं नाव असेल, जेव्हा आपण दोन नावं जोडतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी अँड घेता येतं बघा. आता उदाहरणार्थ घेऊ आपण एक्झाम्पल, समजा आपण अँड घ्या. हे अँड बद्दल आपण माहिती का? अँड म्हणजे काय मुलांनो? फर्स्ट ऑफ ऑल यू अंडरस्टँड व्हॉट इज मीन्स ऑफ अँड. अँड म्हणजे आणि. बघा, अँड म्हणजे काय रे मित्रांनो? आणि. आता हे शब्द आपण कधी वापरायचा? उदाहरण घ्या, इथं घेऊ आपण नंबर 1 ला एक्झाम्पल. पहा बरं, काय घेता येईल आपल्याला. पहा, रमेश, RAMESH, रमेश अँड गणेश. आता जेव्हा दोन नाव, लक्षात ठेवा, जेव्हा दोन नावं एकत्र येतात तेव्हा आपल्याला अँडचा उपयोग करायचा असतो. बरोबर आहे. आता बघा, या ठिकाणी आपण हे झालं त्या अँड बद्दलची, समजा दोन नावं एकत्र घ्यायचे, परंतु आपल्याला दोन नावं एकत्र घेतल्याच्या नंतर आपल्याला एखादं वाक्य तयार करायचं असतं. तर मग काय करणार? इथं सगळं घ्यायचं ना, रमेश अँड गणेश आर क्लोज फ्रेंड्स. सोपं आहे. दुसरं वाक्य सांगता येईल काय तुम्हाला? काय पण घ्या मित्रांनो, जेव्हा आपण दोन नावं एकत्र घेतो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला अँडचा, अँड म्हणजे काय? जसं आपण रेल्वे इंजिन असते का नाही, त्याला आपण जोडणी होतो, जोडणी. बघा, जेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभी असते तेव्हा आपल्याला एकाला एक इंजिन जोडले, त्याला आपण संयोग केला किंवा जोडणी केली असते, म्हणजे त्याला आपण कंजक्शन म्हणतो. होता तसं आपल्याला एक शब्द, हे दोन शब्द जोडायचे असतात. सर, शब्द तर जोडायचे, वाक्याला सुद्धा असते ना. वाक्य सुद्धा आहे, तुम्हाला सांगतो. बघा, इथं वाक्य कोणते आहेत बघा. आपण घेऊ ना, कोणतं पण वाक्य घ्या.
आता या ठिकाणी आपण ऑर सुद्धा घेऊ शकतो, किंवा बघा आता आपण ऑर कसं घेतो बघा बरं. ऑर, आता ऑर कसं वापरायचं बघा बरं. सुनीता घ्या ना, सुनीता अँड साक्षी, बघा इथे नाव घ्या. एक्झाम्पल, सुनीता अँड साक्षी. या दोन, जेव्हा आपण दोन नावं एकत्र घेतो असताना सुनीता साक्षी असं म्हणतो का आपण? नाही. सुनीता आणि साक्षी म्हणजे जेव्हा आपल्याला दोन शब्द, दोन नावं एकत्र जोडायचे असतात त्या ठिकाणी आपण अँडचा वापर करत असतो. आता बघा मित्रांनो, तू सांग मला पुढचं उदाहरण काय ते. आता विशेषणांच्या पूर्वी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी हे घेतात ऍडजेक्टिव्ह. आता बघा बरं मित्रांनो, ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आता विशेषण पहा, विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह. आता जेव्हा विशेषण येतं तेव्हा सुद्धा आपल्याला अँड, ऑर किंवा बटचा उपयोग कुठं करायचा. आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, बघा तू सांग बरं ऍडजेक्टिव्ह कुठे घ्यायचं ते. समजा एक्झाम्पल घेऊ पहा, ब्लॅक अँड व्हाईट. आता ब्लॅक हे काय मित्रांनो सांग बरं. ब्लॅक म्हणजे काय? हे आहे म्हणजे विशेषण. आता विशेषण म्हणजे व्हॉट इज ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, म्हणजे एखाद्या विशेष माहिती सांगणारा शब्द. आता समजा आय एम वेअरिंग अ ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस. आता पहा इथं सांगतो तुम्हाला ब्लॅक, लक्ष द्या, ब्लॅक BLACK, ब्लॅक अँड व्हाईट. आता बघा बरं मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं, हे हे ब्लॅक आणि व्हाईट हे दोन विशेषण आहेत. एखाद्या, आता आपण ड्रेस घेतला पण तो कोणत्या रंगाचा आहे हे सांग, जे जो शब्द एखादी विशेष माहिती सांगतो त्याला आपण विशेषण म्हणतो, ऍडजेक्टिव्ह. आता बरं पहा, ब्लॅक अँड व्हाईट. आता याच्यापासून आपण एखादं वाक्य करू शकता ना. तुम्ही काय करा मित्रांनो, कमेंट बॉक्स मध्ये मला हे असं वाक्य लिहून टाका. आय एम वेअरिंग अ ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस. एखादी मुलगी सांगतो, आय एम वेअरिंग पिंक अँड येलो ड्रेस. आय एम वेअरिंग रेड अँड येलो ड्रेस. म्हणजे पहा, आपल्याला वाक्याची वाक्य जेव्हा आपण तयार करतो ना. आता माझे मित्र खरंच, माझे विद्यार्थी दिव्या आणि दुर्वा, प्राची आणि सृष्टी, ह्या माझ्या खास म्हणजे एकदम हुशार विद्यार्थी आहेत. ते दुसरी तिसरी असून सुद्धा ते एकदम खडखड वाचतात. मला असं वाटतं की माझ्या विद्यार्थी मित्रांना इंग्रजी वाचता आलं पाहिजे. दे कॅन स्पीक इन इंग्लिश, बट हाऊ? फर्स्ट ऑफ ऑल, माय चिल्ड्रन्स अँड स्टुडंट्स अँड फ्रेंड्स, सबस्क्राईब माय चॅनल अँड लाईक अँड शेअर. आणि दररोज बघा, दररोज व्हिडिओ बघितले तर मित्रांनो तुम्हाला येईल बरं. नाही तर कसं मी सांगत राहतो, काय म्हणतात त्याला, काही काम नसतंय, करत राहतो. नाही, मी माझ्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे काम करत असतो. आता माझे विद्यार्थी एवढे खुश असतात, सर आजचा व्हिडिओ कधी टाकला. एखाद्या वेळेस मी गावाला गेलो तर मला फोन करतात, सर आजचा व्हिडिओ आला नाही. मग मला एखादा शॉर्ट व्हिडिओ तरी त्यांना टाकावाच लागतो. थँक्यू फॉर वॉचिंग माय फ्रेंड्स. बघा इकडं, आता पुढे आपण घेऊया फ्रेज मध्ये. आता आता फॉर नाही, आता ऍड घेतला आपण, आता आर घेऊया. आर काय रे? आर साठी काय मित्रांनो, आर रमेश अँड, फॉर रमेश अँड फॉर, नाही पहा, फॉर रमेश अँड, आता बघा इथे मी लिहितो फॉर रमेश अँड, इथं आपण अँड न जोडतो, अँड रहीम. आपल्याला कंजक्शन म्हणजेच उभयनवी अव्यय अशा प्रकारे वापरायचे असतात. आता बघा सर, हे झालं आपलं अँड बद्दल. आता पुढचं घेऊ आपण, पुढचं घेऊ फॉर, ऑर. आता घेऊया द, एक्झाम्पल बघा आपण कशा तरी ऑर. ऑर बद्दल पहा, द, सांग बरं मला तू काय उदाहरण. द हॉर्स इज नियर द स्कूल. द हॉर्स इज
नियर द स्कूल, नियर द स्कूल. पा द हॉर्स इज नियर द स्कूल और बघा और इन द फार्म, और इन द फार्म. फार्म म्हणजे काय, शेत. पा द हॉर्स इज नियर द स्कूल. पा घोडा कुठे आहे, शाळेच्या जवळ असेल, किंवा और म्हणजे काय रे, किंवा कुठं असेल तो, शेतामध्ये. म्हणजे पहा आपण काय सांगतो या ठिकाणी और हे जेव्हा आपण दोन वाक्य एकत्र जोडत असतो तेव्हा त्या ठिकाणी और कधी घ्यायचं, घोडा शाळेजवळ असेल किंवा शेतात असेल, रमेश शाळेत असेल किंवा नदीला पोहत असेल. बरोबर आहे. आता हा हसायची बात नाही, कारण ते माझा मित्र तसा आहे की काम नको अभ्यास कर म्हणलं सरांनी गहपाठ दिला तर तो काय करतो, दप्तर घेतो, घरात फेकतो, विरपूर करतो, नदीला जाय, कुठं माशा धरायला जाय. म्हणजे असं केल्यानं बाळानं तुम्हाला इंग्रजी येणार आहे का, असं आपण नाही करायचं. आपण वी आर ब्रिलियंट, ब्रिलियंट जन, तुम्ही खूप फार हुशार आहेत. पण आपल्याला जर हे सर्व मुद्दे लक्षात आणले, आता पहा अँड कुठे घ्यायचं, और कुठे घ्यायचं. आता बट घ्या बरं, बट बद्दल एक माहिती सांग मला. पहा पुढचं घ्या. आता बा बट बद्दल मी तुम्हाला माहिती सांगत आहे मित्रांनो, लक्ष द्या. बट म्हणजे काय, बट म्हणजे परंतु. आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की बट कधी वापरायचं, बरं सांगा बरं. एखादं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये काय करा, मला सांगा, कमेंट मध्ये सांगा बरं, बट कधी घेणार तुम्ही ते. हा, द ऑल फ्रेंड्स ऑन द गार्डन बट रमेश इज नॉट. बघा, ऑल द फ्रेंड्स ऑन द गार्डन बट रमेश वॉज नॉट देअर. आता मी तुम्हाला वाक्य सांगतो, ऑल द फ्रेंड्स ऑन द गार्डन, लिहून घ्या. ऑल द फ्रेंड्स, पहा लक्षपूर्वक पहा, ऑल द फ्रेंड्स ऑन द गार्डन, ऑन द ग्राउंड. पहा सर्व मित्र, ऑल द फ्रेंड्स ऑन द गार्डन, ऑन द ग्राउंड. बट आता इथं पहा, बट मी तुम्हाला मुद्दाम दुसऱ्या पेन लिहायलो तुम्हाला लक्षात येण्यासाठी. परंतु रमेश वॉज नॉट देअर, राईट. बट रमेश वॉज नॉट देअर. बट रमेश वॉज नॉट देअर. किती सोपा मित्रांनो. आपल्याला त्या वाक्यामध्ये बट कुठे घ्यायचं हे लक्षात आलं पाहिजे. सेकंड वी आर गोइंग टू प्रॅक्टिस ऑल दिस सेंटेन्स. बघा दुसरं सांग बरं, आय लाईक रिडिंग अँड रायटिंग. पहा आता आपण लिहूया, आय लाईक reading and writing. I like reading and writing. पहा आता आय लाईक रिडिंग रायटिंग असं आपल्याला म्हणता येत नाही, या ठिकाणी मग कॉमातच घ्यावं लागतं, का नाही. मग त्या ठिकाणी फक्त आपण आय घ्यायचं, किंवा आपण घेतो ना, आय लाईक रिडिंग कॉमा द्यायचा, रायटिंग अँड स्पीकिंग असं म्हणता येईल. आय लाईक रिडिंग कॉमा रायटिंग अँड स्पीकिंग. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अँड म्हणजे जोडले, अँड म्हणजे आणि, पण हे कंडिशन आहे आणि त्यानं आपल्याला त्याला जोडायचं आहे. आता एक वाक्य सांग मला, डू यू लाईक ऍपल ऑर मँगो. पहा, डू यू लाईक ऍपल ऑर मँगो. काय सांगितलं मला इथं, कोणतं कंडिशन आलेलं आहे, इथं ऑर आलं. ऑर म्हणजे किंवा. पहा, तुला आंबा किंवा हे सफरचंद किंवा मँगो असा या ठिकाणी ऑर आलेला आहे. ऑर म्हणजे काय, किंवा. आता बटचं एक घेऊया.
आय लाईक आय लाईक ऍपल. आय लाईक ऍपल. एकदम सोपं आहे बघा, लक्ष बघा. आय लाईक ऍपल बट, इथं बट घेतली, बट आय डोंट लाईक पायनॅपल. आय डोंट लाईक मँगो. मला सफरचंद आवडतो. आय लाईक ऍपल बट आय डोंट लाईक मँगो. परंतु मला आंबा आवडत नाही. एवढे साधे साधे सोपे सोपे वाक्य. मित्रांनो, तुम्ही एक काम करायचे फक्त आता, की अँड, ऑर आणि बट या प्रत्येक अर्थच जास्त नाही, एक एक वाक्य मला व्हॉट्सअपवर पाठवून द्या किंवा कमेंट बॉक्समध्ये पाठवा. कमेंट बॉक्समध्ये नाही आलं तर मला व्हॉट्सअपवर पाठवू शकता. तुम्हाला मी इथं खाली नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही नंबर व्हॉट्सअपवरती मला हे वाक्य तयार करून पाठवा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जोपर्यंत तुम्ही मित्रांनो प्रॅक्टिस करणार नाही, तर मी किती इथं ओरडत बसलो, सांगत बसलो, तर तुमच्या लक्षात बसणार नाही. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. करा प्रॅक्टिस, काय फरक पडत नाही. तुम्हाला काय त्याला कोणी असं डोक्यावर देणार नाही असं की मला उचलून एक प्रत्येक नेऊन टाका, असं नाही. तर आपल्याला काय करायचंय, अँड, ऑर, बट याबद्दलचे प्रत्येकाचं एक एक वाक्य लिहून मला व्हॉट्सअपवरती मला पाठवून द्या. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.